नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास सिंह असेल तर पुढच्या 72 तासात तुमच्या आयुष्यात असं काहीतरी घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल। ब्रह्मांडामध्ये एक अत्यंत दुर्मिळ आणि गुप्त अशी ग्रहांची युती होत आहे। ही युती सिंह राशीच्या लोकांसाठी केवळ एक सामान्य बदल नाही, तर एका मोठ्या वादळाची पूर्वकल्पना आहे किंवा कदाचित एक प्रचंड मोठ्या राजयोगाची सुरुवात। पुढील काही दिवस सिंह राशीसाठी अत्यंत धोक्याचे आहेत की भाग्योदयाचे। आज आपण कोणत्याही वरवरच्या गोष्टी पाहणार नाही आणि थेट उतरणार आहोत वैदिक ज्योतिषाच्या त्या गुपित पानामध्ये, जिथे ग्रहांच्या अशात्मक गतीचे रहस्य दडलेले आहे। सिंह राशीचे राजो हो, तुमच्या पाठीमागे कोणता मोठा एक कट शिजत आहे आणि तुमच्या कुंडलीतील कोणता सुप्त ग्रह तुम्हाला अचानक करोडपती बनवणार आहे। हा छोटासा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। एकही सेकंद मिस करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे स्वतःच एक मोठा धोका असतो। सिंह रास, ज्याचा स्वामी स्वतः ग्रहांचा राजा सूर्य आहे, जेव्हा सूर्याची गती बदलते तेव्हा संपूर्ण विश्वाची गती बदलते। सध्याच्या काळात तुमच्या राशीच्या कुंडलीमध्ये अशी एक रचना तयार होत आहे जी गेल्या 12 वर्षात कधीच झाली नव्हती। गोचर भ्रमणामध्ये राहू केतूची स्थिती, शनीची दृष्टी आणि तुमच्या राशीचा स्वामीची म्हणजेच सूर्याची स्थिती एका अत्यंत संवेदनशील अंशावर आली आहे। शास्त्रात मला माहीत आहे की याला संधिकाळ म्हणतात। जेव्हा सिंह राशीचा जातक या संधिकाळातून जातो तेव्हा त्याच्या आयुष्यात दोनच गोष्टी होतात, एक तर तो राजा रंक होतो किंवा रंकाचा राजा होतो। चला तर मग सर्वात आधी आपण त्या मोठ्या धोक्याबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या अगदी जवळ येऊन उभे राहिले आहेत, जेणेकरून तुम्ही वेळेत सावध होऊ शकता। सिंह राशीच्या लोकांनो, पुढील काही दिवस तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकायची आहेत। शास्त्रानुसार तुमच्यासाठी खालील 5 मोठे धोके निर्माण होत आहे। पहिला धोका, गुप्त शत्रूंचा उदय। म्हणलं तर तुमच्या कुंडलीच्या 6व्या घरात ग्रहाची अशी काही दृष्टी आहे ज्यामुळे तुमचेच काही जवळचे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे। ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्या रणनीती चोरल्या जाऊ शकतात। कोणीतरी तुमच्या नावाचा गैरवापर करून तुम्हाला गोवण्याचा प्रयत्न करत आहे। दुसरी, आर्थिक गुंतवणूक फसवणूक। जर तुम्ही पुढील काही दिवसात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा कोणाला उधार पैसे देणार असाल तर थांबून जा। हा काळ धनहानीचा संकेत देत आहे। लॉटरी, शेअर मार्केट किंवा कोणत्याही शॉर्टकटच्या नादी लागू नका। तिसरा, वाणीवर नियंत्रण सुटणे। सिंह राशीचा स्वभाव राजासारखा असतोच, स्पष्ट वक्ता, पण पुढील काही दिवस तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाईल। घरात किंवा कामाच्या ठिकाणी एका छोट्याशा वादामुळे मोठे कोर्ट कचेरीचे कामे मागे लागू शकतात। चौथा, आरोग्याचे छुपे संकट। म्हणलं तर अचानक छातीत त्रास, उष्णतेचे विकार किंवा रक्तदाबाचा म्हणजेच ब्लड प्रेशरचा त्रास वाढू शकतो। प्रवासात असताना वाहने अत्यंत सावधगिरीने चालवा, अपघातात किंवा दुखापतीचा योग बनत आहे। पाचवा, मानसिक भ्रम आणि नैराश्य। हे खूप मोठे ताण असतात डोक्याला। तुम्हाला अचानक रात्री झोप न येणे किंवा अज्ञात भीती वाटणे असे अनुभव येऊ शकतात। हा ग्रहांचा नकारात्मक प्रभाव आहे जो तुमचा आत्मविश्वास कमकुवत करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, सुवर्ण संधी आणि शुभ संकेत, राजयोग आणि चमत्कार तुमच्या आयुष्यात आहे का? पण सिंह राशीच्या मित्रांनो, घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही, कारण जसा अंधार दाट होतो ना, तशीच पहाड सुद्धा जवळ आलेली असते। शास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत जितके धोके आहेत त्याहूनही दुप्पट शक्तिशाली सुवर्ण संकेत आणि राजयोग निर्माण होत आहेत। पहिलं, अडकलेले धन परत मिळणे। तुमच्या 11व्या आणि दुसऱ्या घराचा स्वामी आता सक्रिय होत आहे। जर तुमचे पैसे अनेक वर्षांपासून कुठेतरी अडकले असतील किंवा कोणी देत नसेल तर ते अचानक परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। दुसरा, करिअरमध्ये अनपेक्षित मोठी उडी। जे सिंह राशीचे जातक नोकरी बदलू इच्छितात किंवा प्रमोशनच्या प्रतीक्षेत आहात त्यांना पुढील काही दिवसात एक अशी सुवर्ण संधी मिळेल ज्याची त्यांनी अपेक्षाही केली नव्हती। तुमचा पगार आणि अधिकार दोन्ही वाढणार आहेत। तिसरं, जुन्या आजारातून मुक्ती। जर तुम्ही अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून एखाद्या आजाराचे त्रस्त असाल तर योग्य औषधोपचारानंतर मिळून तुमचे आरोग्य अचानक सुधारेल, तुमची ऊर्जा परत येणार आहे। चौथी, दैवी शक्तीचे सहाय्य। तुमच्या पूर्व पुण्याईचे घर जागृत झाले आहे।
याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात सापडाल तेव्हा कोणीतरी नाहीतर कोणतीतरी अज्ञात किंवा दैवशक्ती तुम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढेल. शत्रू तुमचे नुकसान करा येतील पण स्वतःच त्यात अडकतील. 5वा, जमीन किंवा मालमत्तेचे लाभ. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटतील. जर तुम्ही नवीन घर किंवा गाडी घेण्याचे स्वप्न पाहत असाल. आता सर्वात महत्त्वाचा भाग, हे धोके टाळण्यासाठी आणि शुभ संकेताचा 100% फायदा घेण्यासाठी आपल्याला शास्त्रातील काही अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय करायचे लागतील. हे उपाय केल्यास ग्रहांची नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होणार आहे. पहिला, सूर्याला अर्घ्य देणे. रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे लाल चंदन आणि अक्षता तांदूळ टाकून सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसरा, कापुराचा उपाय. रात्री झोपण्यापूर्वी घराच्या देवाऱ्यात किंवा मुख्य खोलीत भीमसेनी कापूर जाळा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि शत्रूंची नजर दूर होईल. तिसरा, पक्ष्यांना दाणे टाका. रोज सकाळी पक्ष्यांना 7 प्रकारची धान्य, सप्तधान्य खाऊ घाला. यामुळे राहू केतू आणि शनीचे दोष शांत होतात. चौथा, लाल रंगाचा वापर. पुढील काही दिवस महत्त्वाच्या कामाला जाताना खिशात लाल रंगाचा रुमाल ठेवा किंवा लाल रंगाचे कपडे परिधान नक्की करा. तर सिंह राशीच्या सिंह आणि सिंहिणींनो, वेळ बदलत आहे. धोके नक्कीच आहेत पण लक्षात ठेवा, जंगलाचा राजा कधीही संकटांना घाबरत नाही तर तो त्यांचा सामना करतो. हे काही दिवस तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे आहेत पण शेवटी विजय तुमचाच होणार आहे. तुम्हाला यातील कोणता संकेत सध्या जाणवत आहे? तुमच्या आयुष्यात काय समस्या आहे? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी स्वतः तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर देईल आणि कुंडलीनुसार उपाय सुचवेन. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या सिंह राशीच्या मित्र मैत्रिणीसोबत आणि नातेवाईकांसोबत आत्ताच शेअर करा जेणेकरून तेही या धोक्यापासून सावध राहतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक अत्यंत रहस्यमय आणि शास्त्रीय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय सूर्यदेव. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये छान असतं, गोड असतं, श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करून जावा.